श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2010व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध पंचमी, रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 12/5/1996, बैठक क्रमांक 196, परमपूज्य गुरुदेवांनी सांगली येथे डिसेंबर 95 रोजी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या अखेरच्या भागाचं मी पठण करीत आहे। आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, वैराग्याशिवाय मनःशांती नाही, ज्ञानाशिवाय मनःशांती नाही। परमार्थ हा कृतीनं करावाच लागतो, त्याला पर्यायच नाही। पुष्कळ लोकांचं असं सांगणं असतं की आमचा देवावर विश्वास आहे, मग कशाला कर्म करायचं? तसं नाही, कर्म केल्याशिवाय आपल्या ठिकाणी असलेली अंतस्थ जी शक्ती आहे ती जागृत होत नाही। कर्मकांड करणं ही वैदिक धर्माची परंपरा आहे। आपण जो धर्म आचरतो तो वैदिक धर्म आहे, या धर्माची ती परंपरा आहे। या परंपरेनुसारच आपण धर्म करायचा आहे, कर्म करायचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे। आपली शास्त्र, पुराण, वेद, प्रमाण ग्रंथ हे सर्वच श्रेष्ठ आहेत, यात कुणातही उणेपणा नाही। तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवू नका, तुमच्या जीवनामध्ये काय चमत्कार घडतो हे पहा आणि आजपासूनच ह्या कार्याला सुरुवात करा। माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील। श्री गुरुदेव दत्त। पुढील हितगुज आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 12/5/1996, बैठक क्रमांक 196। परमपूज्य महाराजांनी आद्य श्री शंकराचार्य जयंती निमित्त दिनांक 23/4/1996 रोजी भक्तांशी केलेले हितगुज भाग 46। श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। ईश्वराने या भारतभूमीवर वैदिक धर्माची स्थापना केलेली असल्याने या वैदिक धर्मावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा त्या ईश्वरी शक्तीने येथे निरनिराळ्या रूपात येऊन ती दूर केलेली आहेत। ईश्वरी शक्ती ही मुळात अव्यक्त रूपात असल्याने तिच्याबद्दल कोणालाही ज्ञान नसते। या ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही शक्ती अव्यक्त रूपात असली तरी तिला सामान्य मानवाबद्दल खूप प्रेम असते। त्यामुळेच सामान्यांचे दुःख कमी करण्यासाठी जे विकलांग असतील, दुःखी कष्टी असतील, त्यांना आधार देण्यासाठी ती शक्ती येथे मानव देह धारण करून येत असते। त्यामुळेच सामान्य जनांना जीवनात आनंद मिळू शकतो व तृप्तीही येऊ शकते। ईश्वरी शक्तीचे हे खरोखरच अनंत उपकार या मानव जातीवर आहेत, परंतु सामान्य माणसाला दुर्दैवाने अशा ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालेल्या व्यक्ती ओळखता येत नाहीत। त्यांचे मोठेपण, त्यांचा दर्जा ओळखण्यासाठी जे ज्ञान हवे असते ते या सामान्यांच्या पाशी नसते। त्यामुळे अशी ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान लाभलेली व्यक्ती त्यांचे जवळ असली तरी तिच्या सभोवतालची माणसे दुःखात, काळजीत अडकून पडलेली दिसून येतात। ईश्वरी शक्ती ही मुळात दयाळू असल्याने तीच अखेरीस दयेपोटी त्या दुःखितांना अशा ईश्वरी शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या चरणापाशी नेऊन सोडते व त्यांना त्यांचा उद्धार करून घेण्याची संधी देत असते। ईश्वरी अधिष्ठान प्राप्त झालेले हे सत्पुरुष ईश्वरी शक्तीचे अस्तित्व दाखवण्यासाठीच या भूमीवर आलेले असतात। यांना स्वतंत्र अस्तित्व किंवा स्वतःचे वेगळे जीवन कार्य असे काहीच नसते। या व्यक्ती ईश्वरी शक्तीचे अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतःच्या देहाकडे दुर्लक्ष करून अनेक शारीरिक दुःखे सहन करून ईश्वरी शक्तीच्या कार्याची चिंता वाहत असतात। सामान्य जनांनी ईश्वरी शक्तीचा शोध घ्यावा व त्या शक्तीचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे यासाठी हे सत्पुरुष सतत मार्गदर्शन त्यांना करत असतात। आजपर्यंत जेवढे सत्पुरुष या भूमीवर निर्माण होऊन गेलेत त्या सर्वांनी आपापल्या परीने सामान्यांना ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठीच प्रयत्न केलेले आढळून येतात। सामान्य माणसे ही आळसामुळे
तसेच प्रापंचिक अडचणीमुळे सहजासहजी ईश्वरी शक्तीचा शोध घेण्यासाठी पुढे येत नाहीत, तेव्हा त्यांना या शक्तीचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील करावे लागते. सामान्यांच्या अडचणी, दुःखे जेव्हा या शक्तीच्या सानिध्यात गेल्यावर आपोआपच दूर होऊ लागतात, तेव्हाच त्यांना या ईश्वरी शक्तीची खरी जाणीव होऊ लागते व ते पुढे त्या शक्तीचा शोध घेण्याच्या प्रयत्नाला लागतात. ईश्वरी शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कितीही दयाळू असली तरी सामान्य माणसांना तशी सहजासहजी कधी दर्शन देत नाही. ईश्वरी शक्तीचे प्रत्यक्ष दर्शन मिळवण्यासाठी त्यांना या भूलोकावर अनेक जन्म घेऊन त्या शक्तीची सेवा करावी लागते. अनेक जन्म घेण्यासाठी येथे अनेक वेळा मृत्यूही येत असतोच. या कारणानेच या भूलोकाला मृत्यूलोक असे दुसरे नाव पडले आहे. सामान्य माणसांना ईश्वरी शक्तीचे सहजासहजी हे दर्शन घडत नसल्यानेच येथे त्यांनी कल्पना करूनच कल्पनेने भगवंताच्या मूर्तीची स्थापना करून तिची सेवा करण्यास सुरुवात केली आहे. भगवंताच्या या मूर्तीमध्ये ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान निर्माण करून पूजा अभिषेक करताना साधकाने त्या शक्तीचा शोध घेण्यासाठी या मूर्तीकडे केवळ मूर्ती म्हणून न पाहता या मूर्तीतून ईश्वरी शक्तीचे दर्शन घेणे जरुरीचे असते. आपल्याकडे धार्मिक ग्रंथाचेही फार महत्त्व आहे. या धार्मिक ग्रंथातूनही ईश्वरी शक्तीची माहिती मिळत असल्याने त्यांचे वाचनही सर्व भक्तांनी जरूर करावे. व्यासमुनींच्या पासून भागवत, महाभारतासारख्या ग्रंथाचे लिखाण झाल्याचे आपण पाहतो. त्यांनीही ते ईश्वरी शक्तीची जाणीव होण्यासाठीच निर्माण केले होते. त्यामुळेच हे सर्व धार्मिक ग्रंथ प्रासादिक ग्रंथ झाले आहेत. वेदांपासून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव इत्यादींच्या श्लोकांपर्यंत, अभंगांपर्यंत आपल्याला हेच दिसून येते. या सर्वांचा अभ्यास केल्यावर एकच दिसून येते की त्या सर्वांचे अंतिम ध्येय सामान्यांना त्या ईश्वरी शक्तीची जाणीव व्हावी, ज्ञान व्हावे व त्या शक्तीचा शोध घेण्यासाठी ओढ लागावी हेच होते. यावरून त्या शक्तीचे विश्वव्यापकत्वच दिसून येते. अनादी काळापासून हे अखंडपणे चालूच आहे. आद्य शंकराचार्यांचाही जन्म त्याचसाठी झाला होता. वैदिक धर्मावर इतर पंथीयांकडून संकट निर्माण झाल्यानेच त्यांनी येथे येऊन कार्य केले. अनेक तऱ्हेची स्तोत्रे व भाष्य लिहून त्यांनी ईश्वरी शक्तीचे अस्तित्वच दाखवून दिलेले आहे. या शक्तीने सर्व वर्णात संत रूपाने आजपर्यंत जन्म घेऊन विश्वव्यापकताच पुन्हा दाखवली आहे. त्यामुळेच चोखा मेळासारखा संत, त्यांच्या घराण्यात कोणतीही परंपरा ईश्वराची सेवा किंवा तपश्चर्या नसतानाही स्वयंभू होऊ शकला. मूळ ईश्वरी शक्ती ही अव्यक्त असल्यानेच ती अशा प्रकारे मानवी देहात प्रगट होऊन ईश्वरी कार्य करताना दिसून आले आहे. सामान्य माणसांच्या हे लक्षात येणे अवघडच असते. त्यामुळेच या अशा संत रूपाने येणाऱ्या व्यक्तीमध्ये व ईश्वरी शक्तीमध्ये कोणीही फरक करू नये, तर त्यांच्याकडे सर्वांनी ईश्वराचेच रूप समजून पाहावे व त्यांची सेवा जीवनातील साध्य समजून करावी आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण करावे. दुसरे काहीच करू नये. त्यांच्यावर कधीही संशय घेऊ नये. तेव्हाच सामान्यांच्या जीवनात प्रगती होऊ शकते. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.